एसआरए बाधित झोपडपट्टीवासियांना घर मिळेपर्यंत कारवाई नको, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रशासनाकडे ठाम मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये रेल्वे रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी हटाव कारवाईचा मुद्दा चांगलाच तापलाय. दलवीनगर ते आनंदनगर परिसरातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी प्रशासनाने एसआरएला थेट इशारा दिलाय. रेल्वे रुंदीकरणासाठी 6 आणि 11 जून रोजी संभाव्य कार्यवाही होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की एकीकडे पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. अशा परिस्थितीत कोणतीही पूर्वतयारी न करता नागरिकांना बेघर करणे अन्यायकारक ठरले. भाऊसाहेब भोईर यांच्या प्रमुख मागण्या: कारवाईपूर्वी सर्व रहिवाशांची सखोल पडताळणी करावी, पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी, एसआरए अंतर्गत घर मिळेपर्यंत पात्र कुटुंबांना नियमित घरभाडे किंवा भाडेभत्ता द्यावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची रेल्वे आणि पालिकेने खात्री करावी, पुनर्वसन आणि पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय कोणालाही हटवू नये. भाऊसाहेब भोईर यांनी प्रशासनाला मानवी दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन करत केवळ कागदी नियम पाहू नका, नागरिकांच्या अडचणीही समजून घ्या असे स्पष्टपणे सांगितले. आता एसआरए, रेल्वे प्रशासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या मागण्यांवर काय निर्णय घेतात याकडे हजारो झोपडपट्टी वासियांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी अनिल कांबळे, पिंपरी चिंचवड, पुणे.